नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. वर्षातले महिने 12, दिवस असतात 365, आठवड्याचे वार 7, दिवसातले तास 24 आणि बघता बघता क्षणांसोबत दिवस कसे सरतात हेच कळत नाही बघा. म्हणूनच वेळेचा योग्यरित्या सदुपयोग करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपली वक्तशीरपणाची गोळाबेरीज करणं सोपं जाईल. प्रत्येक दिवस कसा आपल्याला वेगळ्या विचारांनी जगायला हवा, जसं की माइंडफुल मंडे, टेन्सलेस ट्यूजडे, वंडरफुल वेनसडे, थॉटफुल थर्सडे, फनफुल फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. बघा, छान दिवस आणि त्यासाठी किती छान छान अर्थ आहेत. तसंच अर्थपूर्ण अभ्यास मस्तीही करूयात आणि त्यासाठी सर मी RJ रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, रविवार संपत आला ना की उद्यापासून नवा आठवडा सुरू होणार असं सगळ्यांचं होतं. हो, काही जणांना काम करण्याचा उत्साह असतो, तर काही जणांना अरे रविवार संपला असं सुद्धा होतं. खरं तर रविवारची एक सुट्टी गेल्यानंतर पुढली सुट्टी कधी यासाठी आपण लगेच कॅलेंडर बघायला लागतो आणि दिवसही मोजायला लागतो. आता पुढला दिवस यायला पुन्हा 6 दिवस वाट पाहायला लागणार. हो तर, पण मुलांचं तसं नसतं. मुलं मात्र शाळेत जायला खूप उत्सुक असतात. त्यामुळे शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर सोमवार कधी येणार बुवा याची ते आवर्जून वाट बघत असतात. आता तर मी म्हणेन खरं तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारची आवर्जून वाट पाहत असतात, कारण शाळेबाहेरच्या शाळेमध्ये सगळ्यांना यायचं असतं. हो, मस्त मस्त अभ्यास सोबत गाणी आणि गोष्टी आहेतच की. म्हणूनच तर आपण थोडा अभ्यास थोडी मस्ती करत असतो. चल मग आजचा अभ्यास काय सांगतो बरं सगळ्यांना. आजचा बालवर्गाचा अभ्यास आहे की आठवड्याचे वार किती असतात त्यांची नावं घरच्यांना सांगा. मुलांनी आठवड्याच्या वारांची नावं घरच्यांना तर सांगितलीच आहे, शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया भाग्यश्री कातोरे या अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा वर्धा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई नंदिनी कातोरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण भाग्यश्री सोबत. नमस्कार नंदिनी ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहे. तुम्ही त्याला काही कविता, काही गोष्टीच्या माध्यमातून नवीन नवीन काही शिकवता का? हो, काय काय शिकवता? कविता म्हणते ती नाव सांगते, गोष्टी पण सांगते. मग त्या अंगणवाडीमध्ये काय काय शिकवलं ते घरी येऊन सांगते का बरं? हो हो, गाणे म्हणून दाखवते, कोणते 1 2 चे पाढे, हा. नाव विचारत नाव सांगते बरोबर. अरे वा, मस्तच. मग तुम्ही तिला काही नवीन गोष्टी वगैरे सांगता की नाही? आम्हाला शेतातून आल्यावर नाही का टाइम मिळत नाही, कधी कधी सांगत असते. बरं. आणि तुम्हाला तिच्याकडनं काय काय अपेक्षा आहेत? चांगली शिकली पाहिजे मुलगी. हा, अगदी बरोबर. आणि तिच्यातला असा कोणता गुण आहे जो सगळ्यांना खूप आवडतो? बोलते छान नेहमी. मस्त. आता आम्हाला अशा या बोलक्या भाग्यश्रीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे आहे.
हॅलो भाग्यश्री, कशी आहेस तू? आणि आता काय करत होतीस? गावाला आलीये तू? कधी आलीस तू गावाला? आत्ताच आली. बरं, मग मला सांग, तू रोज जाते का अंगणवाडी मध्ये? आणि मग तुला सुट्टी कधी असते अंगणवाडीला? रविवारी. हा, म्हणजे मग तुला आठवड्याचे वार पण माहिती असतील नाही का भाग्यश्री? मग सांग ना आम्हाला, आठवड्याचे वार किती असतात बरं, ते आधी सांग. 7. कोणते कोणते वार आहेत बरं आठवड्याचे 7? काय नाव आहेत त्यांची? सोमवार, हा, बुधवार, हं, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, बुधवार. व्हेरी गुड. बरं मला सांग, तुला अंगणवाडीमध्ये छान छान कविता शिकवल्या असतील नाही का? हो. त्यातली आम्हाला तुझी आवडती एखादी कविता म्हणून दाखव ना. अकेली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डल जाएंगी, बाहर निकालो तो बन जाएंगी, और पानी में डालोगे तो तैर जाएगी. फैल जाएंगे. हा, बरोबर. आणि मला सांग, तुझा आवडता वार कुठला आहे ग आठवड्यातला? सोमवार. सोमवार आवडतो तुला का ग? उलट सगळ्यांना सोमवार म्हटलं की भरपूर टेन्शन येतं. तुला का आवडतो सोमवार? मला शाळेत जायला आवडते. ऐक ग, किती छान. शाळेत जायला आवडतं म्हणून तू दर रविवारी संध्याकाळी वाट बघते का उद्या सोमवार कधी येणार ते? हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? डॉक्टर, इंजिनियर. असं डॉक्टर आणि इंजिनियर दोन्ही होणार तू? भाग्यश्री, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असंच छान अभ्यास करत राहा. तू आम्हाला कविता पण खूप छान म्हणून दाखवलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. युअर वेलकम. बाय बाय. बाय. बाय बाय. रेश्मा, ह्या छोट्याशा मुलाने की नाही पटकन सांगितलं की आठवड्याचे वार नेमके किती असतात ते. हो. अर्थात हे वार 7 आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण कसं आहे, जर का आपण हे अंक आपल्या अभ्यासाशी जोडले ना तर अभ्यास देखील पटापट होतो, असं नाही वाटत तुला? नक्कीच होणार. पण दरवेळेला अंक म्हटल्यावरती गणिताचाच अभ्यास असायला हवा असं काही गरजेचं नाहीये बरं का? बघ, कोणत्याही विषयामध्ये आकडेमोड ही होतच असते. आणि आज आपण मात्र इंग्रजी मधल्या 5 शब्दांचा अभ्यास करणार आहोत. अरे वा, छान आयडिया आहे ग. हो ना. बघ ना मधुलिका, आपल्याला प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी शब्द आवडत असतो. म्हणजे त्या शब्दाने आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते, एक सकारात्मकता येत असते. तसं तुझे असे कोणते शब्द आहेत बरं? हॅपी, गुड, बाय, वेलकम आणि अर्थात एनर्जी. करेक्ट. आणि त्यासोबतच आपण थँक्यू सुद्धा आवर्जून प्रत्येकाला म्हणायला हवं. कारण थँक्यू म्हटल्यानंतर एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये येतो आणि मदत करायला आपण पुढे आणखी सरसावतो. तर मग आज आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या आवडत्या शब्दांचा म्हणजे इंग्रजी 5 शब्दांचा अभ्यास करणार आहोत. कारण त्यांना आपण अभ्यास दिलाय की तुम्हाला आवडणारे 5 इंग्रजी शब्द सांगा आणि त्यापासून वाक्य बनवा. मुलांनी छान छान शब्दांची निवड केलेली आहे आणि छान छान वाक्य सुद्धा बनवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया तेजस्विनी कुमार या मनपा मुलींची मराठी केंद्र शाळा कॅम्प सोलापूर इथल्या इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा सोलापूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई पूजा कुमार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण तेजस्विनी सोबत. नमस्कार पूजाताई. हा, नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? हा, मी बरी आहे. तुम्ही बरे आहेत? हो, आम्ही पण एकदम मस्त मजेत. हा, हा, आम्हाला सांगा की घरी तेजस्विनीचा अभ्यास कोण कोण घेतं बरं? हा. मीच घेतो. आणि तेजस्वीला अभ्यास करायला आवडतो की नाही आवडत? आवडते. रोज स्वतःच बसत असते ती अभ्यासाला. जे काय नाही कळायला ते मला विचारते तिने. मस्त. आणि तिचा तुम्हाला कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? तिचा गणिताचा. आणि तिचा आवडता विषय कोणता आहे? त्याचा आवडता विषय गणितच आहे. अरे बापरे, एवढा कठीण विषय तिला आवडतो हे ऐकून खूप छान वाटलं. तिला गणितच आवडते मॅडम.
तेजस्विनी मधली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते? त्याच्यात स्वतःहून सगळं स्वच्छता करते आणि डेकोरेशन वगैरे करते घरातलं आणि स्वतःहून म्हणजे जे काय त्याला करावं वाटलं ना ते स्वतःहून स्वच्छता वगैरे घरातलं लय छान करते तिने. अरे वा, मस्त. आणि अभ्यासाचा तर लय चांगला छंद आहे त्याला आणि स्वतःहून सारखी अभ्यासाला बसत असते. ते लय आवडते आम्हाला घरच्यांना सगळ्यांना की त्याला सांगायची गरज पडत नाही, तिने स्वतःहून अभ्यास करते ना. वा, मस्त. आता मला या अशा हुशार तेजस्विनीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हा आहे मॅडम. हा ठीक. हॅलो तेजस्विनी, हा मॅडम. कशी आहेस तू? हा मी बरी आहे. आणि आता काय करत होतीस? मी काय नाही आता बसले होते. आमच्या फोनची वाट बघत होतीस का? हो तू ओळखलंस का आम्ही कुठून बोलतोय ते? हो ओळखले. कुठून सांग बरं. आकाशवाडीत. आणि कार्यक्रमाचं नाव काय आहे बरं? शाळा बाहेरची शाळा. व्हेरी गुड. आणि तू ओळखलंस का मी कोण बोलतेय ते? हो कोण? मधुलका ताई ना. ओके, बरं. तेजस्विनी, आम्हाला सांग तुझा आवडता विषय कुठला आहे? गणित. पण आजचा आपला अभ्यास इंग्रजीचा आहे, तो केलास का बरं तू? हो. चल मग आता आपण थोडा अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. मग आता आम्हाला सांग की तुम्हाला आवडणारे 5 इंग्रजी शब्द तुम्हाला घ्यायचे होते आणि हो. त्यापासून वाक्य बनवायची होती. तर तू निवडलेस का काही 5 शब्द? हो. कुठले कुठले निवडलेस सांग बरं आम्हाला शब्द. गर्ल. आय एम गर्ल. माय कलर. माय फेवरेट कलर इज पिंक. ऍपल. आय लाईक ऍपल. कॅट. आय लाईक कॅट. व्हेरी गुड. डक्स. आय लाईक डक. ओके, आता मी तुला 5 शब्द सांगते, त्याच्यापासून तू वाक्य बनव. हा, हो. पहिला शब्द आहे ब्ल्यू. द स्काय इज ब्ल्यू. गुड. दुसरा शब्द आहे फ्रूट. माय फेवरेट फ्रूट इज अन ऍपल. व्हेरी गुड. तुझ्या घरी कुठल्या कलरचं बास्केट आहे? ब्ल्यू कलर बास्केट. व्हेरी गुड. तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय गणित आहे, बरोबर? हो. तर मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? माझे पाढे 20. मग तू आता आम्हाला 19चा पाढा म्हणून दाखव बरं. 19 काय 19. 19 जोडे 38. 19 ते 57. 19 चौक 76. 19 पाचशे 95. 19 संग 114. 19 सात 133. 19 8 152. 19 9 171. 19 10 190. व्हेरी गुड. तेजस्विनी, तू आता आम्हाला पाढा छानच म्हणून दाखवला. तुझा आवडता पाढा कुठला आहे बरं? माझं 12. मग तू आम्हाला 12चा पाढा म्हणून दाखव बरं. 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 55 12 3 72 12 7 84 12 96 92 108 12 120. व्हेरी गुड. मस्त. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल? काय स्वप्न आहे तेजस्विनीचं? टीचर बनायला आवडणार. आणि कुठला विषय शिकवणार तू सगळ्या विद्यार्थ्यांना? मी गणित. शाबास. तेजस्विनी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असा छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. बघ मधुलिका, एकदा शब्द छान मिळाले ना की आपल्याला वाक्य सुद्धा छान बनवता येतात. आणि एकदा वाक्य बनवायला शिकलो की गोष्ट सुद्धा पटापट सांगता येते, नाही का? आणि गोष्ट सांगायला लागलो की ऐकणाऱ्याला सुद्धा मजा येत असते. चल मग आता हीच मजा आपण सुद्धा मुलांसोबत अनुभवायची का? नक्कीच. ऐकूयात ना एक छानशी गोष्ट. दिव्या ने नक्शा बनाया. लेखन रोहन जहागीरदार. हिंदी अनुवाद पूनम एस कुदेसिया. छुट्टी के पहले दिन दिव्या कुछ देर से उठी. गर्मी के इस मौसम में कुछ खास होने वाला था. उसका ममेरा भाई रवि उससे मिलने गजापुर आने वाला था. वो उससे बहुत दूर कटक शहर में रहता था. हम बाहर तरह तरह के खेल खेलेंगे, तालाब में तैरेंगे, आम तोड़ेंगे, बहुत मस्ती करेंगे, वो सोच रही थी. लेकिन रवि पहली बार अकेले सफर करने जा रहा था. दिव्या ने रवि को फोन पर सारा रास्ता समझा दिया था. बस अड्डे से सीधे चलना, एकदम सीधे सीधे, और फिर तुम्हें वहाँ एक तालाब दिखेगा. सीधे चलते जाना और फिर दाईं तरफ मुड़ जाना. नहीं नहीं नहीं, बाईं तरफ मुड़ना और फिर चलते जाना करीब 3 मिनट तक. और जब तुम डाकघर पहुंच जाओ तो वहां से बाईं तरफ मुड़ जाना. दिव्या जानती थी कि रवि थोड़ा खोया खोया रहता था. वो उसका घर कैसे ढूंढ पाएगा, इस बात को लेकर वो परेशान थी.
फिर उसे एक बात समझ आई। उसने सोचा, मैं रवि के लिए एक नक्शा बनाऊंगी जिससे उसे रास्ता ढूंढने में मदद मिलेगी। इसके बाद उसने अलमारी से अपनी पेंसिल और एक बड़ा सा कागज निकाला। सबसे पहले उसने अपना घर बनाया जिसके पास वो खड़ी थी। फिर वो बाहर गई और एक एक करके आसपास की इमारतें और सड़कें बनाने लगी। बाजार में विनय चाचा और सरिता चाची अपनी दुकान पर बैठे थे। विनय चाचा ने पूछा, दिव्या तुम क्या कर रही हो? दिव्या ने कहा, मैं अपने शहर का नक्शा बना रही हूँ। सरिता चाची ने खुश होते हुए कहा, बड़ी अच्छी बात है, इस नक्शे में हम भी हैं ना? दिव्या ने कहा, जी बिल्कुल है। और फिर उसने गहरे पीले रंग को एक चौकोर सी जगह बनाई जिसके पास विनय चाचा और सरिता चाची खड़े थे। फिर दिव्या ने सड़क पार की और इस्पात अस्पताल के पास एक बड़े से बरगद के पेड़ के पास पहुंच गई। रमेश, जो वहां हमेशा बैठा रहता था, उसने पूछा, हेलो दिव्या, तुम क्या कर रही हो? मैं एक नक्शा बना रही हूँ। सच में? उसमें मैं भी दिखूंगा, बरगद के पेड़ के नीचे बैठा हुआ। दिव्या हंसने लगी, लेकिन रमेश की बात बिल्कुल सही थी। वो तो बरगद के पेड़ के नीचे हमेशा ही बैठा रहता था, तो उसने नक्शे में रमेश को भी बनाया। दिव्या आगे चलती गई। डाकघर के पास उसने मोहन काका यानी डाकिये को देखा जो साइकिल से उतर रहे थे। उन्होंने पूछा, अरे दिव्या क्या कर रही हो? रमेश, जो दिव्या के पीछे पीछे चल रहा था, उसने कहा, ये एक नक्शा बना रही है जिसमें हम सब हैं। ऐसा क्या? मोहन काका ने कहा, तो उसमें डाकघर भी जरूर बनाना। दिव्या ने डाकघर के लिए लाल रंग की एक चौकोर जगह बना दी। इसके बाद दिव्या दक्षिण की तरफ गई। 5 मिनट के बाद वो एक तालाब तक पहुंची जहां कुछ महिलाएं कपड़े धो रही थीं। अब तक तो सब जान गए थे कि दिव्या नक्शा बना रही थी, इसलिए शबनम मौसी ने कहा, हमको भी रखना अपने नक्शे में। दिव्या ने एक बड़ा सा नीला तालाब बनाया जिसके पास कई महिलाएं खड़ी थी। इस बीच खूब सारे बच्चे दिव्या के पास आ गए। दिव्या ने उनके साथ चलते हुए कहा, चलो मेरे साथ, मुझे तुम्हें कुछ दिखाना है। दिव्या सब बच्चों को अपने घर की छत पर ले गई। वहां से उन्होंने शहर को देखा। उस समय सूरज डूब रहा था। उसकी परछाई तालाब में दिख रही थी। सब ने नक्शे को देखा। उसके बाद उन्होंने दोबारा अपने शहर को देखा। गजापुर तो बहुत बड़ा शहर है, लेकिन इस छोटे से नक्शे में हम कम से कम यहाँ की खास जगह और रास्ते तो दिखा सकते हैं। इस पर उसकी दोस्त कला ने पूछा, लेकिन रवि तुम्हारे नक्शे से सही रास्ता कैसे जानेगा? दिव्या ने अपने नक्शे को देखा और जवाब दिया, मैं सही रास्ते का निशान बना दूंगी। चारू ने कहा, उससे क्या होगा? उससे पता चलेगा कि रवि को कौन सा रास्ता लेना है। दिव्या ने सही रास्ते को पीले रंग से रंग दिया और उस पर लाल निशान लगा दिया। अरे वाह, नक्शा तो बहुत सुंदर बन गया था। दिव्या ने उसे मोड़कर एक लिफाफे में रख दिया। लिफाफे पर कुछ टिकट लगाए और रवि के पते पर कटक भेज दिया। 1 सप्ताह बाद दरवाजे की घंटी बजी। जब दिव्या ने दरवाजा खोला तो वहाँ रवि खड़ा था और उसके हाथों में था दिव्या का नक्शा। लो, मैं आ गया, रवि ने मुस्कुराते हुए कहा। तो दिव्या के नक्शे से काम बन गया था। दिव्या एक मानचित्रकार यानी कार्टोग्राफर बन सकती है। जो व्यक्ति मानचित्र या नक्शे बनाता है उसे मानचित्रकार या कार्टोग्राफर कहा जाता है। कार्टोग्राफी एक विधा है जिसमें विज्ञान, भूगोल, चित्रकला और गणित का मेल होता है। नक्शे हमें बताते हैं कोई नगर या कस्बा कहाँ स्थित है, जगह एक दूसरे से कितनी दूरी पर है, शायद ये भी कि वहाँ कैसे पहुँचे, किसी जगह की क्या विशेषता है।
पहाड़ों, नदियों, मरुस्थलों की जानकारी मिलती है और स्थानों की जनसंख्या, वहाँ के प्राकृतिक संसाधनों की भी। इन सभी को विभिन्न चिन्हों और रंगों से नक्शे पर दिखाया जाता है। पैमाना, जब आप एक मानचित्र बनाते हैं तो उसमें कैसे दिखाते हैं कि कोई पर्वत बहुत ऊंचा है या कोई मकान किसी नारियल के पेड़ के मुकाबले आधी ऊंचाई का है। आप एक पैमाने का प्रयोग करते हैं, इसे स्केल कहा जाता है। यह चीजों के वास्तविक आकार और नक्शे में उनके आकार के बीच का संबंध होता है। पैमाना ये हो सकता है कि 1 सेंटीमीटर 1 किलोमीटर के बराबर है। अर्थात अगर आप कोई तालाब बनाए जो 2 सेंटीमीटर चौड़ा हो तो उसका वास्तविक आकार होगा 2 किलोमीटर चौड़ा। पैमाना ये भी बता सकता है कि एक स्थान दूसरे स्थान से कितनी दूरी पर है। जैसे कि यदि 2 बिंदुओं के बीच की दूरी 5 सेंटीमीटर हो और पैमाना 1 सेंटीमीटर बराबर 1 किलोमीटर हो, तो इसका मतलब हुआ कि उन 2 स्थानों के बीच वास्तविक दूरी 5 किलोमीटर की होगी। रेश्मा, बघ, सुरुवातीला आपण वार जाणून घेतले, त्यानंतर आपण इंग्रजी शब्द पाहिले कुठले होते ते, तसंच बरोबर. गोष्ट देखील सगळ्यांनी मनापासून ऐकली. बरोबर. या सगळ्याकडे जर आपण बारकाईने बघितलं ना तर कुठली ना कुठली तरी संस्कृती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बघा, आठवड्याचे वार हे तर सगळ्या संस्कृतींमध्ये आहेत. इंग्रजी शब्द हा युरोपियन संस्कृतीचा एक भाग आहे आणि गोष्ट ही तर प्रत्येक संस्कृतीमध्ये आहे, वेगवेगळे बोध शिकवण्यासाठी. आणि असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्या संस्कृत पासून. हो, तर अगदी बरोबर सांगतेस तू. एकूणच काय तर आज आपल्याला वैदिक संस्कृतीबद्दलचा अभ्यास करायचा आहे. हा, आणि वैदिक संस्कृती म्हटली की ते वाङ्मय, त्यातले वेद लगेच डोळ्यासमोर येतात, नाही का? करेक्ट. कारण आर्यांनी या काळामध्ये वेदांची रचना केलेली होती, म्हणूनच आपण त्याला वैदिक संस्कृती म्हणून ओळखतो. चल मग आज 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर हाही अभ्यास करूयात. कारण त्यांना आपण अभ्यास दिलाय की वैदिक वाङ्मयात एकूण किती वेद आहेत, त्यांची नावं मिळवा आणि सांगा. मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि छान अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण वैदिक संस्कृतीबद्दलची अधिकची माहिती ऐकूयात का? नक्कीच ऐकूयात. वैदिक वाङ्मय. आज आपण वैदिक संस्कृतीची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण वैदिक संस्कृती म्हणजे काय हे समजून घेऊ. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. वैदिक संस्कृतीचे संस्थापक आर्य होते. वैदिक काळ हा 1500 इसवी सन पूर्व ते 1600 इसवी सन पूर्व मानला जातो. गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात, आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत. तर काही विद्वान आर्य हे युरोपमधील कॅस्पियन सागर क्षेत्रात राहणारे निवासी होते. वेद हे भारतीय संस्कृतीतील आणि जगातीलही प्राचीन साहित्य मानले जाते. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी रचलेली आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सूक्त म्हणजे काय? तर एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत असून हे वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. वैदिक वाङ्मयातील ऋग्वेद हा मूळ ग्रंथ मानला जातो व तो काव्यरूप आहे. वैदिक वाङ्मयात एकूण 4 वेद आहेत. ते कोणते ते आपण पाहूया. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे आणि विद या शब्दापासून वेद ही संज्ञा तयार झाली. वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. वेद हे लिखित साहित्य नव्हते. गुरु शिष्य परंपरेने ते मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपविले गेले. म्हणूनच मौखिक पठणाच्या आधारे म्हणजेच तोंडी पाठांतराच्या आधारे त्यांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. ऋग्वेद संहिता. ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. ऋग्वेद हा 4 वेदांपैकी एक असून ऋग्वेदाची रचना 4 वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे.
त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदातील स्तुती गाणाऱ्या प्रत्येक काव्यास ऋचा असे म्हणतात आणि याच ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. अशा अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेदात अग्नी, इंद्र, उषा, वरुण, सूर्य अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते. यातील काही सूक्तांचा आपण मराठी भाषेत अर्थ जाणून घेऊ. हे देवा, खूप पाऊस पाड, आमच्या शेतांत भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे, गायी आमच्या घरी येऊत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होवोत. लोक हो, चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे. आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया. अशा प्रकारे वेदकाळातील लोक देवांची प्रार्थना करीत असत. मंडळी, लहान मुलांना एखादं छानसं खेळणं दाखवलं किंवा एखादी रंगीत गोष्ट दाखवली ना की ते लगेचच खूप आकर्षकतेने त्याकडे बघतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी बघण्यासारखा असतो. ते त्यांचे डोळे देखील अगदी विस्फारून बघत असतात. एखादी गोष्ट त्यांना नव्यानं दिसली किंवा त्यांच्यासाठी ती गोष्ट नवीन असेल तर ते नक्कीच खूप आश्चर्यानं, खूप आनंदानं त्या गोष्टीकडे बघत असतात. पण हल्ली अजून एक गोष्ट पाहण्यात आली आहे, ती म्हणजे मुलांचं मोबाईल बघण्याचं, टीव्ही बघण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मुळातच कसं आहे, ही मुलं खूप लहान आहेत. त्यांच्या डोळ्यांवरती हा ताण देणं योग्य आहे का? हा प्रश्न प्रत्येक पालकानं स्वतःला विचारायला हवा. चला तर मग आज आपण जाणून घेऊया या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी. डोळ्यांची काळजी. डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा, नाजूक आणि संवेदनशील अवयव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत न थांबता आणि न थकता ते सतत काम करत असतात. डोळ्यांशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे. त्यामुळे हे अत्यंत गरजेचे आहे की नवजात मुलांच्या पालकांपासून ते किशोरवयीन मुलांच्या पालकांपर्यंत कोणीही मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत कोणत्याही हलगर्जीपणा करू नये. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कधीकधी नवजात बाळामध्ये पापण्यांना सूज येणे, डोळ्यांतून पाणी येणे, अश्रुनलिका बंद असणे इत्यादी समस्या दिसून येतात. या समस्यांवर योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास डोळे बरे होऊ शकतात. जर मुलांमध्ये खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर मुलाला डोळ्यांची समस्या आहे हे समजावे व त्याला ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जावे. डोळे सतत जोरात चोळणे, दूरच्या गोष्टी पाहताना डोळे बारीक करून पाहणे, टीव्ही, मोबाईल किंवा पुस्तके अगदी जवळून पाहणे, सतत डोळे आणि डोके दुखणे, सतत किंवा नेहमीपेक्षा जास्त डोळे मिचकावणे इत्यादी. डोळ्यांच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी संरक्षणात्मक उपाय. मुलांना धारदार आणि टोकदार वस्तू किंवा खेळण्यांपासून दूर ठेवा. अशा वस्तू डोळ्याला लागल्यास नुकसान होऊ शकते. मुलांना लहानपणापासून हात धुण्याची सवय लावा. अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्याने संसर्ग होऊ शकतो. मुलांना काजळ किंवा सुरमा अजिबात लावू नका. त्यामध्ये कार्बन कण असतात ज्यामुळे डोळ्यांच्या पडद्यावर ओरखडे पडू शकतात. मुलांना पूर्ण झोप घेऊ द्या. त्यांची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. मुलांना संतुलित व पौष्टिक आहार द्यावा. याने डोळ्यांचे पोषण होऊ शकेल. मुलांना जास्त वेळ मोबाईल किंवा टीव्ही पाहू देऊ नका. डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या. जर काही अडचण असल्यास उपचार करण्यास उशीर करू नका. कमी वजनाच्या आणि वेळेआधी जन्माला आलेल्या बाळांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या. नवजात बालकांना व्हिटॅमिन ए चा पूरक आहार व वेळच्या वेळी डोस द्या. त्याच्या कमतरतेमुळे मुलाला रातांधळेपणा येऊ शकतो. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये नमूद केलेली माहिती समजली असेल. अशाच काही महत्त्वाच्या व्हिडिओंसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत
तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद. सो फ्रेंड्स, आज आपण वेगवेगळे दिवस वार जाणून घेतले. बघा ना, आपण रोज तारीख वार वर्ष लिहित असतो, त्यानुसार आपली कार्यपद्धती ठरवतो आणि अशाच प्रकारे जीवनातील दैनंदिन कार्यपद्धतीचं वर्णन अथर्ववेदात केलेलं आहे. म्हणूनच तर आपल्याला वैदिक वाङ्मय अभ्यासणं खूप गरजेचं आहे. म्हणजे दोस्तांनो, लक्षात घ्या, अभ्यास फक्त परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यापुरताच करू नका, तर खरंच काहीतरी वेगळं शिकण्यासाठी, आयुष्याला नवं वळण देण्यासाठी प्रत्येक विषयाचा अभ्यास मनापासून करा. तरच तुमच्या अभ्यास करण्याला अर्थ आहे बरं. भेटूया आता पुढल्या भागात असाच छान अभ्यास आणि छान मस्ती करायला. बी पॉझिटिव्ह, स्टे हॅपी. बाय बाय. बाय बाय.